इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। स्मार्ट मीटर विरोधामध्ये विदर्भवाद्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता फडणवीसांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। स्मार्ट मीटरचा विरोध करणाऱ्या संघर्ष समितीचं तसंच विदर्भवाद्यांचं आज आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती फडणवीस यांच्या नागपूरमधल्या धरमपेठ इथल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। संघर्ष समितीने फडणवीसांच्या घरासमोर आंदोलनाची परवानगी मागितलेली होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता व्हरायटी चौक इथे आंदोलन होणार आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत, अमोल, ऊर्जा विभागाच्या वतीने स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा नागपुरात विरोध जो आहे तो काही संघटनांकडून केला जात आहे। आज जय विदर्भ पार्टी आणि इतर काही संघटनांनी एकत्रित येऊन या संदर्भात ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्हाला ठिय्या आंदोलन करायचं अशी परवानगी पोलिसांकडे मागितली होती। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फडणवीसांच्या घरासमोर आंदोलनाची परवानगी नाकारली आहे आणि त्यानंतर आता नागपूरच्या व्हरायटी चौकावर सध्या आंदोलन जो आहे तो सुरू झालेला आहे। निवडक आंदोलकच या आंदोलनामध्ये सहभागी झाले असले तरी पोलिसांनी सुरक्षा म्हणून आणि दक्षता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जो धरमपेठ परिसरातील घर आहे आणि सोबतच व्हरायटी चौक जिथे आंदोलन होत आहे दोन्ही ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या लावलेला आहे। विदर्भवाद्यांकडून आंदोलन जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे। धन्यवाद रजत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।